लय दिवसातून व्हिडिओ बनवतोय. अक्षरशः आज एवढं वाईट वाटलं मित्रांनो. एवढं किस्सा काय झालाय सांगतो. हे जेवण नको वाटायला लागले. आई घालं तिकडे तुम्हाला सांगतो. असलं डोकं खाल्लंय घरच्याने. परपंच लय बेकार मित्रांनो. लय अवघड आहे. कसं आहे, घरात सुख नसलं तर तुम्हाला सांगतो त्या अन्न खाल्ल्याला सुद्धा तुम्हाला सांगतो अव्यर्थ आहे. त्याला काय अंगाला लागत नाही मित्रांनो. सुखच नाही. आनंदाने 2 घास खाल्लेलं कधी पचतं. बेकार आहे. कोणाच्या मागं 7.5 नाही, टेन्शन नाही. प्रत्येकाच्या घरी भांड्याला भांडं आहे. फक्त विषय असा आहे की तुमचं पडद्याआड आणि आमचं पुढं. आता बघताय तुम्ही वाघमारे फॅमिलीची कंडिशन सध्याची कशी आहे काय. एकाचं तोंड इकडे, एकाची गाणं तिकडे, एकाचं समजा तसलं चालू आहे. बरं असो, त्याचं पण काय नाही. बरं ठीक आहे, आपापल्या परीने खाते ती जगते ती काय करतात. घरचं पण घरच्याने तरी तुम्हाला सांगतो नीटनेटके नावर कशात आम्ही कमी पडतो सांगा. सकाळ उठलं मग घर सोडलं मग रातभर दिवसभर मार्केटला तुम्हाला सांगतो एवढं कामधंदा करून वैतागून येतो आणि घरी आले की ह्यांची तोंड बघितली कमी कमी लक्ष्मीने घरच्या जरी तुम्हाला सांगतो खुश राहिले पाहिजे, तोंड हसकं ठेवलं पाहिजे, तेव्हा नवऱ्याला कुठंतरी यश येतं. लक्ष्मी पण घरात येते. ह्यांची वाकडे तिकडे तोंड बघून तुम्हाला सांगतो मुडत जातो समजा कामाचा. वाटतं की आईला कुठंतरी लांब निघून जावं. अशी कंडिशन आहे. आता तुम्ही म्हणता ना आता झालं काय. आता तिचा हट्ट बघा काय बायकोचा तिचा. होय का इकडे की इकडे येते बस. इथे बस बस. तर मांडीव कुठं इकडे माग बस. काय काय म्हणणं आहे तुझं ग. काय म्हणणं आहे. नवऱ्याच्या मागे किरकिर का लावत असते. सकाळनं उठलं की सकाळ सकाळ शुभ कार्याला कामाला जाताना हटकायचं नसतं. कुठं चाललं म्हणायचं नसतं. कामात अडथळा येतो. आल्यानंतर नेहमी किती दुःख असलं तरी बाई कुणी प्रसन्न चेहरा दाखवलं तर कामाचं तुला सांगतो श्रेय भेटल्यावर वाटतं. दिवसभर नवऱ्याने जे कष्ट केलंय काम केलंय वाटतं कुठतरी आपण करतो ही फॅमिलीसाठी योग्य आहे. ह्यांची तोंड बघून वाटतं यायला कोणासाठी करतोय आपण. बरोबर का. हा ऐ सोटिया काय काय तुझ्या मनात नक्की काय काय चालू आहे. कुठं जायचंय. हाच नको इथं सांग कुठं जायचंय. तुम्हीच म्हणला होता की आपण 2-3 दिवसांनी जाऊ पूजा करू म्हणून. आली नाही लाईन गाडी आता. मी कुठं काय म्हणले तेव्हा मग. हो का. मी तर कुठं काय नाही म्हणलं. नुसतं फोन टाकून ठेवायचं आणि तोंड वाचून बसायचं. बोलायचं काय नाही. बायांचं तुम्हाला सांगतो लय पडद्याच्या आडच्या गोष्टी असतात. तुम्हाला सांगतो नुसतं असं डवचून ठेवायचं. माझ्या सख्या बहिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे होय व पूजेच्या पोरीचा वाढदिवस आहे. जायचं का. म्हणलं जरा थांब बघू कामधंदा आहे म्हणलं. थांब जरा आमोश आहे म्हणलं. लेकर बाळा घेऊन त्या दिवशी जायचं चुकीचं असं. मग बघा तुम्हाला सांगतो गप बसलो तेव्हापासून वातावरणच चेंज. समजा वातावरण चेंज म्हणजे कसं स्वयंपाक करताना भांडी परत येणं बसणं ते धुणं समजा चेंज. शर्ट फाडून टाकणं हे ते असलं म्हणजे धुणं धुताना आपट उचल नवऱ्याचा राग तुम्हाला सांग लेकरांवर असं झालं तसं झालं. तुमच्याच म्हणण्याने समजा हो द्या ना असं तसं म्हणजे चेंज होतं. म्हणजे बोलून तर दाखवायचं नाही तोंड पाडून बसायचं. नवऱ्याने समजून घ्यायचं की आपल्याला तुम्हाला सांगतो कुठतरी काहीतरी कमी पडतंय. ह्या गोष्टी होत्या त्या बरोबर ना. मग हे बायका कळ दाखवत तर नाही त्या स्पष्ट बोलत नाही आणि करायचं तेवढं तर करून जेवढं आम्ही आरडा वारडा करून जमत नाही तेवढं ह्यांना जमतं या गप बसून. काय या कोणाचं काय सांग. मला नका काय सांगू. कोणाचं काय मला हाताने नाव ठेवायला करतोय काय. कर बरं काय करू. नको. जीप किती बाहेर येते दाखव तुझी. मला नाहीच काढायला. हाताव दे जीप तुझी. नको सारखं तिकडं. मला लाटा म्हणतात नाही. एक काम कर हे कर. अयो पाय ऐक की काय हे सांग कोणाचं काय हे झालं की आता काय माहितीये की त्यांना. मी तिच्या बहिणीच्या पोरीचा पहिला बर्थडे होता आणि मित्रांनो बर्थडे असू द्या जायचं की कुठं नाही म्हणलं. संध्याकाळ बर्थडे पोरांचं पेपर चालत गेलं म्हणजे मुक्काम ठोकायला लागतोय आणि आज सुट्ट्या लागणार आहेत समध्या शाळेला. बरं असो जायचं काय नाही बड्डेला. गेल्यानंतर त्या दिवशी आमुषा होती.
3 लेकरं आपल्याला घेऊन जायचे अंधार अंधारची वेळ कसं येईन काय. तिला म्हणलं 2 दिवस थांब, पोरांना सुट्ट्या लागतात या, आपण जाऊ स्पेशल केक कापू काहीतरी नेऊ पण त्याचं काय तवा. हा म्हणलं की मम्मी. तर तेवढ्यानं तुम्हाला होय. सांगतो काय राग आला, इडलीच केली तिने, इडलीच बनवली हांडाभर. तुम्ही खाल्ले का हो? लय मी भारी एवढं लय भारी लवकर झाली केली. करून घास करून. तरी खाल्लं का? ही अशी सिस्टीम आहे घरातली. बरं असो, चलत राहतं बायकांचं. नवरं पण तुम्हाला सांगतो येडं म्हणून गिळून घेतात, निघून आपलं कामाला मार्केटला जातात. बरे शहाणे बायको नाही भेटली. उठता बसता कुचललं असतं मला कुचललं असतं, उठता बसता हाणलं असतं काय. उठता बसता डपडा घर तुंतर म्हणतात की सारखं हे झालं तुंतर सारखे. तुझं तर काही कमी आहे का. मी काय तुमचं मला माझा काहीतरी ताप आहे का तुम्हाला? ही होय द्या हो. ती द्या, हेच पाहिजे ते पाहिजेत, असं झालं तसं झालं, मुच मलतंय, डोकं दुखतंय, त्या आगवण औषधाने लागली व्हायला लागलं आगवण तुझं. लागली कुठं काय. सारखं चालू आहे की काय पोरांचं हे म्हणताय? झालं, कपडे फाटली, हे झालं ते झालं, कोंडा झाला, वाद झाल्या, खरंच डोकं कोंडाला झालाय डोक्यात तोंडच माझ्या. तोंडच माझं हे झालं नाही काळ होत. पडलं. हे असलं आहेच की तुझं चालू. फिरायला चला आणि इकडं चला, कधी म्हणते का हो मी नाही म्हणलं तर गप बसले की हो. हे असलं पण तुम्हाला म्हणतोय सांगतो. मला, बरं असू दे बरोबर. मित्रांनो, विषय असा आहे की आपली चालू आहे तुमचे आशीर्वाद व्यवस्थित. तुम्ही म्हणता सोमा दादा हिडो काय येत नाही, तर हिडो यायचं म्हणजे विषय काय, वेळ भेटत नाही, काय कंटेंट धरा, काय बनवा हिडो, बळच काहीतरी नको म्हणलं. आपलं अधूनमधून तुम्ही हिडो बघत जावा. लय आता काय दिसाड हिडो मी काय टाकत नाही, 2-4 दिवसांना टाकतो. आता तुम्हाला सांगतो राधूला ओमला सुट्ट्या लागते शाळेला, लागल्यानंतर आज त्यांची पुस्तकं वगैरे जमा शाळे करणं हे ते. राधू तर रात्रीपासून रडत होते, म्हणजे 4 वर्ष मी झालं, घातलं तिचा YouTube. 4 वर्ष झालं माझ्या मिसला, मला कधी मारलं नाही काय नाही, मला दुसऱ्या शाळेत टाकायचं नाही, मला 30 मिस पाहिजे. पण ती 4थी पर्यंत बसली मॅडम, कविमोरो पंत शाळा बारामतीतली, श्रीरामनगरमधली. तर त्या भोसले मॅडम लय जीव त्या लावला, लय पोरगे तुम्हाला सांगतो वाईट वाटत होतं तिचं. एवढं 4 वर्ष आईबापाने सांभाळल्या म्हणे. शिक्षक हे आईबापाच्या पाठीमागं आईबापच असतात दुसरं. तर तिला वाईट वाटलं. आज काय कानातलं नेलंय केक नेलाय केक नेला, कानात नेलाय. शेवटचा म्हणजे दिवस आज त्यांच्या त्यांचं मॅडमचं. मॅडम पण रडत असतात, पोरं हे ते सुट्ट्या लागले, कोण नवीन शाळेत जातं, कोण दुसऱ्या शाळेत जातं, कोण शाळा सोडून देतं, कोणाला शिक्षक बदलतात. ह्या म्हणजे गोष्टी मॅडम तिथंच आहे त्या शाळेत, फक्त 5वीच्या पुढं प्रत्येक विषयाला एक मॅडम वेगवेगळ्या तासाला असे. ह्या गोष्टी फक्त होत्यात, वाईट त्यांच्या वाटतं. मॅडम नाही असं. तर गेले राधूला सकाळी सोडून आलो, ओमला सोडून आलो. आज उठाय उशीर मग झाला. आता सुट्ट्या लागल्यानंतर आम्ही सुट्टीला कुठं जाणार, कोणाकडे जाणार, सोडून देतो ह्यांना कुठं तरी. कोणाकडेच नाही जाणार, मी तर नाही जाणार कुठं. फक्त राधा पूजाकडे सोडवायची. ते पूजा म्हणते राहणं राहत नाही, राधूची सवय लागली तिला, मग तिला आणून सोडत तेवढी राधाला. ठीक आहे, असो. बाकीचं हिडो बघा, आम्ही उन्हाळा सुट्ट्या कुठं जातोय काय करतोय. आणि मी तर नाही बाबा कुठं जाणार. आता राधू ही सुट्ट्या लागल्या मग आम्ही व्हिडिओ पण कॉमेडी बनवू, तुमच्यासाठी बनवत असतो या घरातल्या घरात. तर त्याचा आनंद घ्या आणि सपोर्ट आशीर्वाद राहू द्या. मला अशा जागा सोडा जिथं कोणीच नसतं, लेकर पण नको 2-3 दिवस एकटीला राहू द्या, होय, काम नको काय नाही, हॉलमध्ये जाऊन बस, मला लय वैताग आला. हॉलमध्ये जाऊन बस. बघितलं हळूच कसं बारका किडा आहे. सांगते त्यातलं. हा, बघितलं, मला ऐकलं लय का, वैताग आला. दिसून येत नाही हो, दिसून येत नाही, नुसतं ओरडतो आतनं. त्यातलं सांगते फक्त मी असंच बोललो तुम्हाला बोलले. बरं असं चला मित्रांनो, बाकी बघत राहा व्हिडिओ. कोणी सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनेलला. आपले इंस्टा अकाउंट आहे सोमनाथ वाघमारे 93, फेसबुक प्रोफाईल आहे, तिकडं पण बघत जावा, व्हिडिओ असतात. ओके, पडता खाली. मसाला ऑर्डर करा, मसाला ताजा बनवला फ्रेश, आईसाहेब मसाला काळा, 700 रुपये किलो, घरपोच. व्हॉट्सअपला मेसेज वगैरे टाका, फोनपे पे करून स्क्रीनशॉट टाकले, घरपोच मसाला.